नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 5 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच आंतरराष्ट्रीय सहकार दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 4 जुलै। स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय सहकार दिन दरवर्षी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या वर्ष 2026च्या या दिवसाचा मुख्य विषय शांतीपूर्ण जगासाठी सहकार असा आहे, जो सामाजिक न्याय, समावेश आणि एकता वाढवण्यात सहकारी संस्थांची भूमिका अधोरेखित करतो। प्रश्न 2, नुकतेच सी फूड एक्स्पो भारत 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, चेन्नई। स्पष्टीकरण: सी फूड एक्स्पो भारत 2026 चे आयोजन 1 ते 3 जुलै 2026 दरम्यान चेन्नई, तमिळनाडू येथे करण्यात आले। हा कार्यक्रम चेन्नई ट्रेड सेंटरमध्ये आयोजित केला होता। सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण द्वारे आयोजित हा कार्यक्रम भारतीय सागरी खाद्य निर्यातदार, आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि उद्योग क्षेत्रातील घटकांना जोडणारा भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आहे। प्रश्न 3, नुकतेच दक्षिण हवाई कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जसवीर सिंग माननीय। स्पष्टीकरण: एअर मार्शल जसवीर सिंग मान यांनी 1 जुलै 2026 रोजी भारतीय हवाई दलाच्या दक्षिण हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला आहे। त्यांनी एअर मार्शल मनीष खन्ना यांची जागा घेतली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली। बंगाल क्रिकेट असोसिएशनने अशोक दिंडा यांची त्यांच्या महत्त्वाकांक्षी विजन 2028 कार्यक्रमाचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली। व्हॉट्सॲपचे ग्लोबल हेड म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली। भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली। इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी मध्ये बिमल एन पटेल यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली। सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष राहुल वत्स बनले आहेत। FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत। प्रश्न 4, नुकतेच सरकारद्वारे अंमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी कोणती राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मानस। स्पष्टीकरण: अंमली पदार्थाचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी सरकारने मानस म्हणजेच मादक पदार्थ निषेध सूचना केंद्र नावाची राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केली आहे। याचा राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1933 आहे। गृह मंत्रालयाचा हा पुढाकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनद्वारे संयुक्तपणे चालवला जातो। प्रश्न 5, नुकत्याच दुसऱ्या राष्ट्रीय सीफूड स्किल ऑलिम्पियाड 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, कोची। स्पष्टीकरण: दुसऱ्या राष्ट्रीय सीफूड स्किल ऑलिम्पियाड 2026 चे आयोजन कोची, केरळ येथे करण्यात आले। हे आयोजन सीफूड एक्स्पो भारत 2026 दरम्यान सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण द्वारे करण्यात आले होते। या स्पर्धेत आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथील पी सूर्यभास्कर यांनी प्रथम क्रमांक मिळवला। प्रश्न 6, नुकतेच फिफा वर्ल्ड कप नॉकआउटमध्ये गोल करणारे सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ख्रिस्तियानो रोनाल्डो। स्पष्टीकरण: पोर्तुगालचे दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासातील नॉकआउट टप्प्यात गोल करणारे सर्वात वयस्कर खेळाडू बनून नवा जागतिक विक्रम केला आहे। त्यांनी 41 वर्षे आणि 147 दिवस या वयात ही कामगिरी केली। प्रश्न 7, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने दृष्टिहीन लोकांसाठी शैक्षणिक संधी सुधारण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मिझोरम। स्पष्टीकरण: मिझोरम सरकारने राज्यातील दृष्टिहीन लोकांसाठी शैक्षणिक संधी आणि रोजगाराची कौशल्ये सुधारण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। मिझोरम राज्याची माहिती: राजधानी ऐझॉल, मुख्यमंत्री लालदुहोमा, राज्यपाल जनरल VK सिंग। आता पाहू मिझोरमशी संबंधित इतर चालू घडामोडी। GI प्रमाणित आल्याच्या शेतीसाठी मिझोरमने आले मिशन सुरू केले।
मिझोरम सरकारने आपत्ती माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले. चापाचरकूट उत्सव मिझोरममध्ये साजरा केला गेला. मिझोरममध्ये नवीन रीड स्नेक प्रजाती शोधली गेली. पंतप्रधान मोदींनी मिझोरममध्ये बेराबी सैरांग नवीन रेल्वे लाईनचे उद्घाटन केले. मिझोरम विधानसभेने भिक्षावृत्तीवर बंदी घालणारे विधेयक संमत केले. एएसआयने मिझोरमच्या लंगफन रोपईला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले. प्रश्न 8. नुकतेच भारतीय सेनेच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. तेजिंदर सिंग. स्पष्टीकरण. भारतीय सैन्याने लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांची दक्षिण कमांडचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी 1 जुलै 2026 रोजी पुणेस्थित दक्षिण कमांडच्या प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी अलेक्झांडर मुंटेनू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मोल्डोव्हा. स्पष्टीकरण. मोल्डोव्हाचे पंतप्रधान अलेक्झांडर मुंटेनू यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. मोल्डोव्हा देशाची माहिती. राजधानी चिसिनाऊ. चलन मोल्डोव्हन ल्यू. राष्ट्रपती माया संदू. प्रश्न 10. नुकतेच हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अनुपम मिश्रा. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने अनुपम मिश्रा यांची हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रश्न 11. नुकतेच कोण गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. लोखंडे प्रशांत सीताराम. स्पष्टीकरण. वरिष्ठ IAS अधिकारी लोखंडे प्रशांत सीताराम यांची केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्याचे पॅरा ॲथलीट होकातो होतोचे सेमा पुरुषांच्या शॉटपुट F57 इव्हेंटमध्ये जगातील नंबर 1 खेळाडू बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नागालँड. स्पष्टीकरण. नागालँडचे पॅरा ॲथलीट होकातो होतोचे सेमा पुरुषांच्या शॉटपुट F57 इव्हेंटमध्ये जगातील नंबर 1 खेळाडू बनले आहेत. नागालँड राज्याची माहिती. राजधानी कोहिमा. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ. राज्यपाल नंद किशोर यादव. आता पाहू नागालँडशी संबंधित इतर चालू घडामोडी. नागालँड सरकारने तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या सर्व उत्पादनांवर 1 वर्षासाठी बंदी घातली. अमोपोस कमल नावाचा बेडकाचा नवीन प्रकार नागालँडमध्ये शोधला गेला. नागालँड सरकारने वाहनांवर धर्म आधारित ओळखचिन्हे प्रदर्शित करण्यावर बंदी घातली. आवलियांग मोन्यू नावाचा वसंत उत्सव नागालँडमध्ये साजरा केला गेला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच भारतीय UPI स्वीकारणारा 10वा देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ग्रीस. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार गार्डियन ऑफ द होरायझन देण्यात आला. अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. उल्हास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य उत्तराखंड बनले आहे. नॉर्वेच्या प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI उपकरणांचा वापर प्रतिबंधित केला जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अन्नस उत्सव 2026चे आयोजन केले. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले. भारताचे सर्वात उंच विंड टर्बाइन कर्नाटकात स्थापित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा बनली आहे. तेलंगणामध्ये एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवले गेले. चीनच्या लाईन शाईनला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर घोषित करण्यात आले. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल स्मशान शोधले. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती झाली. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन जीबी बनले आहेत. ईशान्येतील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण तयार केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.